झी 24 तास, एक पाऊल पुढे. तिचं कर्तृत्व म्हणजे स्त्री पुरुष भेदभाव करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा व्यवसाय सांभाळण्याबरोबरच एका मुलाप्रमाणे 5 बहिणी आणि आईची जबाबदारी समर्थपणे पेलणारी ही नवदुर्गा. ऐकूया तिची ही यशोगाथा. आलू चिप्सनी भरलेल्या मोठमोठ्या पिशव्या लुनाच्या हँडलला अडकवायच्या. डोक्यावर टोपी घालायची आणि लुनाला किक मारायची. देहबोलीतून जाणवत असतो प्रचंड आत्मविश्वास. याच आत्मविश्वासाने कशाचीही तमा न बाळगता केवळ दुकान किंवा हॉटेलमध्येच नाही तर अगदी बियर बारमध्येही जाऊन आपलं प्रोडक्ट विकायचं. हे दमदार व्यक्तिमत्व आहे माया खत्री. खत्री महिला गृह उद्योगाची मालकीण. एखाद्या बियर बारमध्ये ज्या बिनधास्तपणे जाऊन त्या चिप्स विकतात तो बिनधास्तपणा दाखवणं एका मुलीसाठी तितकंच सोपं नाही. 25 वर्षांपूर्वी तर अशी हिंमत दाखवणं नक्कीच मोठं धैर्याचं काम होतं. मात्र आपल्या वडिलांच्या निधनानंतर घर चालवण्यासाठी मायाने ही हिंमत केली. माया, त्यांच्या 5 बहिणी आणि आई वडील असं हे सुखी कुटुंब होतं. मात्र अचानक वडिलांचा मृत्यू झाला आणि सारं चित्रच पालटलं. घर खर्चासाठी पैशांची गरज होतीच, त्याचबरोबर 6ही बहिणींची शिक्षण व्हायची होती. आता घराची जबाबदारी कोणीतरी खांद्यावर घेण्याची गरज होती. अशा वेळी छोट्या मायाने ही हिंमत केली आणि वडिलांनी नुकताच सुरू केलेला आलू चिप्सचा व्यवसाय पुढे चालवायचा आणि वाढवायचा असं ठरवलं. मात्र एक मुलगी काय व्यवसाय करणार असं म्हणून ना नातेवाईक मदत करायला तयार होते ना माल विकत घेणारे ग्राहक. मात्र माया आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी कर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्र गाठलं. 1 लाखाचं कर्ज मंजूर झालं खरं, मात्र माया समोरचं प्रश्नचिन्ह कायम होतं. त्यांनी मला 1 लाख रुपयाची लोन जी सँक्शन करून दिलेली बँकेने जवळ केली. बँके म्हणे ठीक आहे आम्ही देतो, पण 1 लाख रुपये तुम्हाला भेटणार नाही म्हणे, तुम्हाला 20,000 रुपये देणार. एवढ्या कमी पैशात मग मी पुढे कसं चालू. पण जवळपास असं म्हणतात की जेव्हा आपण डुबत असलं आणि लहानसा कोणातरी आधार दिला तर तोही आपल्याला खूप मोठा वाटतो. ते 20,000 रुपये घेतले. त्याच्यानंतर मी काम सुरू केलं. 1 लाख रुपये त्यांनी मला 5 टप्प्यात दिले. सुरुवातीला फक्त 10 किलो बटाट्यांपासून सुरू केलेल्या या उद्योगाने आता मोठी भरारी घेतली आहे. माया यांच्या आलू चिप्सची चव आता मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातील खवय्यांच्या जिभेवरही रुळली आहे. अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारा खत्री महिला गृहउद्योग आता कोट्यवधीच्या उलाढालीकडे दमदार वाटचाल करतोय. मात्र यशोशिखराकडे जाणारी ही वाट तितकी सोपी नव्हती.
40 वर्ष आधी तुम्ही पाहिलं असलं तर तेव्हा महिलांना काम करायची, बाहेर जाणं, ते काम करणं, ते लोक हीन भावनानं पाहत होते, त्यांचे विचार वेगळे होते. त्याच्यामुळं मी माझं हॉटेलमध्ये काम आहे, वाईन बारमध्ये जाते, ते सगळं दुर्लक्ष करूनही मी माझं काम पूर्ण पुढं चालवत गेले. कलेक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या माया यांनी उद्योग सांभाळतानाच प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचबरोबर आपल्या बहिणींनाही उच्च शिक्षण देऊन त्यांची लग्नही करून दिली. त्या एका जबाबदार मुलाप्रमाणे आपलं घर सांभाळतायत. सब मेरा लड़का भी वही है, लड़की भी वही है, सब मेरा वही है. आज इसके लिए मेरी बेटी के लिए मेरे को बहुत गर्व है. पुरोगामी महाराष्ट्रात आजही मुलगा हवा म्हणून स्त्री गर्भाची हत्या करणाऱ्या पालकांना माया खत्री जबरदस्त चपराक आहेत. आदिमाया आदिशक्तीचं रूप असलेली मुलगी मनात आणलं तर अशक्यही शक्य करू शकते, हे या नवदुर्गेनी जगाला दाखवून दिलंय. झी24 ताससाठी अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.